राजा म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर येऊन उभे राहतात. या मातीमध्ये आतापर्यंत कितीतरी राजे होऊन गेले. तरी पण राजा म्हटलं की फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आपल्या डोळ्यासमोर येऊन का उभे राहतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की छत्रपतींची शासन व्यवस्था आपल्या डोळ्यासमोर येऊन उभी राहते. छत्रपतींची शासन व्यवस्था म्हणजे आया बहिणींची इज्जत, रयतेचं राज्य आणि भ्रष्टमुक्त प्रशासन आपल्या डोळ्यासमोर येऊन उभे राहतात. छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाही, निजामशाही, मुघलाविरुद्ध लढले आणि या युद्धामध्ये त्यांनी जी स्ट्रॅटर्जी वापरली, ती स्ट्रॅटर्जी आपल्या डोळ्यासमोर येऊन उभी राहते. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की 13व्या वर्षी घेतलेली स्वराज्याची शपथ, पन्हाळगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा काढलेला कोथळा, लाल महलमध्ये घुसून शाहिस्तखानाची छाटलेली 4 बोटे, गड आला पण सिंह गेला, अशा अनेक घटना आपल्या डोळ्यासमोर येऊन उभे राहतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की ही माती, या मातीमध्ये असलेले हे गडकिल्ले आणि या गडकिल्ल्यासाठी सांडलेलं रक्त आपल्या डोळ्यासमोर येऊन उभे राहतं. या देशामध्ये, या जगामध्ये आतापर्यंत कितीतरी राजे होऊन गेले, परंतु त्या राज्याचा कार्यकाळ त्या राजाच्या नावाने ओळखला गेला. परंतु छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असा राजा होऊन गेला या भारत भूमीमध्ये, ज्याचा कार्यकाळ रयतेचं राज्य म्हणून ओळखलं गेलं. म्हणूनच राजा म्हटलं की फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर येऊन उभे राहतात. फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर येऊन उभे राहतात.